पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। आता या घटनेमध्ये एका महिलेने आपले संपूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये असं झालं की 2 मुलांचा मृत्यू झाला, परंतु पतीवर सुद्धा वार केल्यानंतर पतीसुद्धा गंभीर जखमी झाला, परंतु पती यातून कसाबसा सावरला आणि तो वाचलेला आहे। आता ही घटना अत्यंत भयानक अशी घडलेली आहे, कारण की यामध्ये त्या आईने आपल्याच 2 मुलांचा गळा दाबून हत्या केलेली आहे। तर असं का केलेलं आहे तिनं पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ही संपूर्ण घटना आता आपण बघूयात। आता या महिलेचं नाव कोमल मेंढे असं आहे। तर तिचा 1 वर्षाचा मुलगा शंभू मेंढे आणि 3 वर्षाची मुलगी पियू मेंढे असं हत्या झालेली आहे। त्या चिमुकल्यांची नावं आहेत। आरोपी महिलेनं पती दुर्योधन मेंढे यांच्यावर सुद्धा कोयत्याने हल्ला केलेला आहे। आता नक्की त्या पहाटे काय झालं होतं पहा। पोलिसांनी दिलेली अशी माहिती की दुर्योधन मेंढे हे IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, मात्र 2 वर्षापासून ते घरूनच वर्क फ्रॉम होम करतात। तर कोमल ही देखील BSc केमिस्ट्री झालेली आहे, म्हणजे ही महिला अत्यंत उच्च शिक्षित आहे। तर दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते। शुक्रवारी रात्रीही पती पत्नींमध्ये वाद झाला होता। त्यानंतर बेडरूममध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पियू झोपलेले होते। सर्वप्रथम तिने मुलाचा गळा आवळून खून केला। त्यानंतर अन्य एका खोलीत आजीजवळ मुलगा शंभू झोपलेला होता। या मुलाला उचलून तिने बेडरूममध्ये आणले आणि त्याचाही गळा आवळून खून केला। त्यानंतर बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला। यावेळी नवऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर कोमल धावत आपल्या बेडरूममध्ये आली। तिने दरवाजा बंद करून घरातील चाकूने हाताच्या नसा तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी घरातील लोकांनी दरवाजाला धक्का दिल्याने दरवाजा उघडला आणि कोमल आत्महत्या करीत असताना तिला घरातील लोकांनी सावरले। मात्र यावेळी 2 चिमुकल्यांचा प्राण गेलेला होता। दुर्योधनवर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची खबर मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अन्य काही जणांनी त्या महिलेला म्हणजेच कोमल मेंढे हिला ताब्यात घेतलेला आहे। कोमल आणि दुर्योधन यांचा मुलगा शंभू याचा 2 दिवसापूर्वीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता। यामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, मात्र किरकोळ भांडण झाल्याने कोमल हिने एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने आसपासची वस्तीवरील मंडळी आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। आता बघा, ते दुर्योधन मेंढे आणि त्यांची पत्नी कोमल जी आहे ते उच्च शिक्षित आहेत, परंतु अक्षरशः कोमल यांनी आपले कुटुंबच संपवण्याचा प्रयत्न केला होता। तिचे जे सासू सासरे होते त्यांच्यासोबत सुद्धा वाद होत होते। या सर्व पार्श्वभूमीवर याचे रूपांतर खुनाच्या घटनेत झाले, मात्र निष्पाप मुलांचा जीव गेल्याने हळहळ अनेक स्तरातून व्यक्त होत आहे। तिच्या पतीच्या एका हाताला अगोदरच फ्रॅक्चर असल्याने प्लॅस्टर केले होते। प्लॅस्टर असल्यामुळे त्याला जास्त काही प्रतिक्रिया देता आली नाही। तर अशी ही घटना घडलेली आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगार XYZ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।